निवडणुकीच्या तोंडावरती सत्तेचा गैरवापर करून भाजपने थेट दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलंय आणि आता तोच प्रयोग देशामधील विरोधी उमेदवारांच्या बाबतीत केला जातोय असा आरोप शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये केलाय। माध्यमांशी बोलत असताना त्यांनी भाजपवरती हा आरोप केलाय। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंबाबत खोटे गुन्हे करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम महायुतीकडून सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। कसं बघता या सगळ्या ह्याच्याकडे? असं आहे की या निवडणुकीचं हे वैशिष्ट्य आहे की सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर कसा करतो त्याची अनेक उदाहरणं देते। म्हणजे काल आम्ही सांगितलं की अगदी अरविंद केजरीवालसारखं उदाहरण किंवा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचं उदाहरण किंवा पश्चिम बंगालमध्ये काही मंत्री, हरियाणाचे मंत्री, दिल्लीचे मंत्री की ज्यांना अटक केली गेली आहे निवडणुकीच्या तोंडावर। आणि ती स्थिती सातारच्या जागेमध्ये शशिकांत शिंदेंच्याबद्दल आज या ठिकाणी केली। शशिकांत शिंदे त्यांची जी केस आहे ती कृषी बाजार समितीची केस आहे। कृषी बाजार समितीचा जो संचालक मंडळ आहे त्यातल्या कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत आहे। तुला सगळ्यांना माहिती आहे या जिल्ह्यात सरकारी संस्था खूप आहेत। इथं निवडून आलेले जे सत्ताधारी असतात त्यांच्या हातात प्रशासन हे कॉर्पोरेटिव्ह इन्स्टिट्यूट असतं, कामगारांच्या प्रतिनिधीच्या नसतं। असं असतानासुद्धा कामगारांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सहभागी झालेला काही ना काहीतरी गोष्टी करून चाल देणं, खोट्या केसेस करणं, एक प्रकारचं वातावरण त्यांच्याबद्दलचं वाईट करणं, हे काम आज या ठिकाणी केलं गेलेले सत्तेचा पूर्ण गैरवापर हा होतो आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे।